सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात मागील काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फुलांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय। त्यामुळे धुळे शहरातील प्रमुख फुल बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराचे वातावरणात मोठा बदल झालाय। 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे बाजारामध्ये फुलांची आवक घटल्याने फुलांच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांपासून धुळ्यातील फुल बाजारात झेंडूची आवक अगदीच कमी झाली आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घडल्यामुळे बाजारपेठांमध्ये चिंतेचे सूर दिसत आहे। याआधी साधारण प्रति किलो 60 ते 80 रुपये दराने फुलांची विक्री होत होती। मात्र पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आवक घटल्याने फुलांच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। ज्ञानेश्वर जो शिंदे शेती रानमाल आपली आणि इकडे फुलांचं आता स्टॉल लावलेले आहेत। शेवंतीचे दोन्ही कलरमध्ये दोन्ही कलरमध्ये गुलाब आहेत। पावसामुळे यावर्षी थोडा पाऊस लेट झाला आणि झाला तर मध्ये थोडं जास्त प्रमाण झाल्यामुळे सड झाली त्याची, त्यामुळे फुलांचा तुला जर यावेळेस वाढलेला आहे। शेवंती 250 रुपये किलो चालू आहे आणि झेंडू 100 रुपये किलो चालू आहे। गुलाब 100 रुपये पर्यंत चालू आहे। झेंडू 80 ते 90 रुपये किलो, 250 रुपये किलो, अस्टर 250 रुपये किलो, 50 ते 100 रुपये भावाने वाढले। देशी गंध 450-500 रुपये किलो विषय आहे। मोगरा 1200 रुपये किलो विकत आणि लेट झाल्यामुळे फुलं खूप महाग झालेले आहे। आलोला येतो पावसामुळे माल ओला येतोय, माल टिकत नाहीये आणि माल महाग झाल्यावर मार्केटला मालच नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।